मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय सचिन पाटील यांची उपस्थिती आपण या ठिकाणी बघतोय. त्यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी प्रकाश जळगावकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सचिनदादा पाटील यांचा सन्मान, त्या अगोदर विनोदजी देशमुख साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायेची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह भेट देऊन विनोदजी देशमुख साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. प्रकाश जळगावकर यांच्या शुभ हस्ते विनोदजी देशमुख आमचे अतिथी पाहुणे आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना चला मॅच सुरू करायचे. यानंतर 2 मॅचेस बाकी असतील आजच्या दिवसातील. राधिका 11 आणि श्री गावदेव प्रसन्न सारसन. तर त्यांच्या नंतर आपण बघतोय देवांश राजे विपक्ष श्री गणराज स्वामी समर्थ. हॅलो. त्यानंतर आपण सन्माननीय प्रकाशदादा जळगावकर यांना विनंती करू की आपण सन्माननीय दत्ता मडवी साहेबांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. दत्ता मडवी साहेबांचा सुद्धा इथे योग्य सन्मान केला जातोय. आमचे सन्माननीय प्रकाशभाई जळगावकर इथे सन्मान करतील आमच्या दत्ता सरांचा. त्यासोबत 2 मिनिटं आपण नक्कीच या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूला आपण इथे आमंत्रित केले. त्याबरोबर आपल्याला 2 शब्द नक्कीच बोलायचे आहेत. वेल प्लेड राज सावंत. परंतु प्रत्येकाला हा प्रश्न पडला होता की राज सावंतचा हा खेळ अद्याप कुठे होता. काय नक्कीच तुम्ही प्रेक्षकांना तुमच्या सांगाल? प्रेक्षकांना काय सांगायचं नाही, मी स्वतःवर माझा आत्मविश्वास दाखवला का जो परत मी क्रीजवर राहील तो परत मी माझ्या बॅटमधून रन बनवेल. नक्कीच ते झालंच. परंतु 4 मॅच मधील तुमची टीम 1 मॅच जिंकली आणि आता पाहिलं तर अजूनही 1 मॅच बाकी आहे. विश्वास जरूर असेल तुम्हाला की या मॅच मध्ये जिंकल्यानंतर क्वालिफाय होण्याची संधी असेल, कारण की पाहिलं तर जर समान पॉईंट झाले तर बॉल आउट आयदर तुम्ही पाहिलं तर सुपर ओव्हर साठी सुद्धा क्वालिफाय होऊ शकता. माझा ज्या बॉलरवर विश्वास होता त्यांना मी चालवलं, पण त्यांनी माझा विश्वास कुठेतरी कमी केला. नक्कीच मी प्रश्न जरा वेगळा विचारला होता आणि राज सावंताचं उत्तर जरूर वेगळं होतं. तरी धन्यवाद राज सावंत, धन्यवाद. तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा जोडले जाऊ आपल्या कॉम्बॉक्स मध्ये. तर सो मच. महत्वाची विकेट या ठिकाणी विजय पडवल होत या ठिकाणी बाद. महत्वाची विकेट होती. या संघाचा एक अगदी गुणवानशाली खेळाडू आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या आणि तो अगदी स्वस्तात या ठिकाणी माघारी परततोय. डीजे विजय फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी साहिल हा गोलंदाज घेऊन येतोय. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. चांगला फटका अगदी अक्षयच्या बॅट मधून येतोय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे हा षटकार. फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. त्यांनी जर बॅक टू बॅक 3 6 लगावले तर राज सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. गोलंदाज तयार. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत.
वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला, लॉंगॉनवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आणि एक धाव या चेंडूवरती मल्टी एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धाव संख्येवरती. साहिल हा गोलंदाजी मार्कवरती आहे, चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याच्यावरती देखील आक्रमण त्या ठिकाणी केले गेले. आघाडीच्या 2 चेंडूवरती पहिला चेंडू त्यांना डॉट बॉल टाकला होता, पुढील चेंडूवरती त्यांना विकेट प्राप्त केली होती, परंतु तिसऱ्या चेंडूवरती त्याच्यावरती आक्रमण केलं होतं फलंदाज अक्षयनं. पुन्हा एकदा सन्मान दिला या चेंडूला, सन्मानपूर्वक हाताळला. एक धाव या चेंडूवरती मिळेल. सुमेध हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती होता आणि स्वतःचा बचाव त्यांनी या चेंडूवरती जरूर केला. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धाव संख्येवरती. 8 डाबा धावफलकावरती या षटकातील उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. या अगोदर राज सावंत यांची अगदी स्फोटक इनिंग आपण या ठिकाणी पाहिली आणि जसा बक्कासूर अगदी आपण पाहतो ना धावतो ज्यावेळी बैलगाडा शर्यतीमध्ये, तशी खऱ्या अर्थानं बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील तो ठरला होता. यावेळेस 5व्या गतीचा चेंडू, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा, त्यांनी वाईटच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धाव संख्येवरती. तर बघा बक्षीस आले सुमेध देशमुखसाठी. जर लगातार 3 बॉल 3 षटकार मारले तर सन्माननीय विनोद दादा देशमुख यांच्याकडून तब्बल 3000चं पारितोषिक सुमेध देशमुखसाठी असेल. याची सुमेधने सुद्धा नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चांगली फटकेबाजी या ठिकाणी फलंदाज अक्षय खरिवले मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि त्याच्या बॅटमधून आलेला षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धाव संख्येवरती. अंकित, आपण जर पाहिलं ना या मॅच मध्ये पहिली महत्वाची विकेट गमावली. विजय पडवल हा फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर असं वाटलं होतं की धावा जमवणं थोडंसं कठीण होईल, परंतु अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यांनी सांगितलं की आमच्यामध्ये देखील ती कुवत, आमच्यामध्ये देखील ती ताकद आणि ती गुणवत्ता, ते कला कौशल्य आमच्यामध्ये आहे आणि तशी बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. षटकार आला, षटकाराच्या बरोबरीने षटक क्रमांक पहिलं इथून संपुष्ट देता आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. पॉवर प्लेचं बंधन असणारं षटक होतं. 4 षटकांचं 17 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. नरेश दादा युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात वेदांत 11 या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टॉस जिंकलाय तो वेदांत 11 टीम आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केले प्रतिस्पर्धी नरेश दादा युवा प्रतिष्ठान टीमला. क्षेत्ररक्षणासाठी पाचारण जरूर केले, परंतु यामध्ये जेल होण्याची नामी संधी. अगदी 3ऱ्या-4थ्या अटेम्प्ट मध्ये या झेलला कॅरी केलं आणि अजून एक मोठा आदरा मिळेल तो बॅटिंग करणाऱ्या वेदांत 11 टीमला. आप ट्रॅकर पद्धतीने चेंडू स्टॉप दिला. या चेंडूला चांगलं बॅकिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं शॉर्ट फाईन लेग वरती आणि संघासाठी तब्बल 3 धावा या ठिकाणी वाचवल्यात. 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 16 या धाव संख्येवरती. पहिला फलंदाज विजय बाद झाला, त्यानंतर सुमेध फलंदाज बाद झाला आणि आता आकाश आणि त्याच्या साथीला खेळणार रोहित पाटील, अक्षय आणि त्याच्या सोबतीला खेळणारा रोहित पाटील या दोन्ही फलंदाजांवरती दारोमदार आहे. आज चांगला फटका हाफ ट्रॅकर त्याला केलं पुल ठरते सक्सेसफुल. 6 धाब्यांसाठी हा येतो बिग हिट षटकार.
त्याला देखील खोदून काढलंय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. लॉंगॉन होता क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती आला आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल. आघाडीचे 3 चेंडू चांगले टाकले होते गोलंदाज साहिल लाले या गोलंदाजानं, परंतु उर्वरित पुढील चेंडूवरती त्याच्यावरती आक्रमण या ठिकाणी चढवलं जात आहे. षटकाराला आणि त्यानंतर सिंगलला प्राधान्य मिळालं. पटका हवेमध्ये विकेट मिळण्याची नामी संधी आहे. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत, परंतु एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाही आणि डॉट बॉल जाईल. निर्धाव चेंडूची सांगता होईल संपुष्टात. षटक क्रमांक दुसरा देखील इथून संपुष्टात येईल आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 23 धावफलकावरती. नरेश दादा युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात वेदांत 11 टीमनं टॉस जिंकलं आणि बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय. बॅटिंग करत असताना आघाडीचे 2 फलंदाज त्या ठिकाणी गमावले जातात. विजयला अगदी स्वस्त्यामध्ये परतीचा प्रवास करावा लागला आणि त्यानंतर सुमेधला देखील 1 धावा जमवत त्याला मैदान सोडावं लागलं. आता अक्षय खरिवले मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. अंकित, आपण पाहिलं ना की एकंदरीत एक मानाची आणि सन्मानाची ही प्रीमियर लीग आपण पाहतोय. एकंदरीत 2 दिवस तुम्हाला या स्पर्धेमध्ये झालं. बराचसा मित्रांनो मान सन्मान या आयोजकांच्या माध्यमातून अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये जे कॉमेंटेटर असतात, पंच असतात, त्यांना देण्यात येतोय. म्हणजे प्रत्येकाला त्यांचा मान सन्मान देण्याचं काम या आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. हा, म्हणून तर ते तब्बल 11व्या पर्वामध्ये आहेत आणि आपण बघतो गेली 10 वर्षे त्यांनी फार चांगलं आयोजन नियोजन दाखवलं आणि ही स्पर्धा, या स्पर्धेची जी परंपरा आहे ना गेली कित्येक वर्षापासून आपल्याला कायम ठेवताना आयोजक पाहायला मिळतात. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग अशी ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतो आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर त्यांनी आम्हाला जवळजवळ 3ही दिवस या स्पर्धेचा घटक बनण्यासाठी मी तर म्हणेन संधी दिली होती, पण काही कारणास्तव आम्ही उद्याच्या दिवसात या ठिकाणी येऊ शकणार नाही. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. पण 2 दिवस तुम्ही आम्हाला 11व्या पर्वात या स्पर्धेचा घटक बनण्याची जी संधी दिली त्यासाठी मी या संपूर्ण आयोजन टीमला, धाकटी पंढरी पंचकृषी या विभागाला मनापासून आणि मनपूर्वक आभार कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं या ठिकाणी मी व्यक्त करतोय. नक्कीच धन्यवाद करूया आपण सर्वांचे, कारण की या स्पर्धेमध्ये आम्हाला देखील या स्पर्धेचा घटक बनण्याची आम्ही संधी दिली. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये त्या सर्व आयोजकांचं देखील आणि स्वतः मी अजिंक्य बोर्ड अंकित मालुसर यांचं देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो, कारण की त्यांच्यामुळे आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी मिळाली. खरं तर आयोजकांना प्रश्न पडला होता की कॉमेंट्रेटर कोण मिळेल, पण मी त्यांना सांगितलं की कॉमेंट्रीमध्ये तुम्हाला मजा पाहिजे असेल तर माझ्या जोडीला अजिंक्य भाऊडशिवाय मजा नाही. कितीही चांगला कॉमेंटेटर असू दे, पण त्याहीपेक्षा माझ्या जोडीला ज्या वेळेला अजिंक्य भाऊड असतात त्या वेळेला नेहमीच, कारण समालोचन क्षेत्राला आम्ही दोघांनी एकदम सुरुवात केली आणि तिथपासूनचा आमचा जम सातत्यानं चांगला राहिला आणि आम्हाला पुन्हा एकदा एकत्रित जे आणलं ना त्यासाठी पुनश्च धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग च्या सर्व आयोजकांना आम्ही आभार व्यक्त करतोय. चौकाराला डीप स्क्वेअर लागला आणि या चौकाराच्या मदतीनं राज सावंत आम्हाला सांगतील धावसंख्या झाले धावफलकावरती 28. नक्कीच 28 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी चालू होती, परंतु त्यानंतर 1-2 चौकार षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 27 धाव आहेत त्या धावफलकावरती. 27 धावा आहेत धावफलकावरती. मॅच चांगली होईल यात शंका नाही. आयोजकांनी आज दिवसभर कटाक्ष टाकला. 11 मॅचेस, कारण कालचा एक सामना पेंडिंग होता आणि आजच्या 10 मॅचेस अशा 11 मॅचेस त्यांना संपन्न करायच्या होत्या आणि सध्याच्या वेळेचा जर विचार केला तर आयोजक आघाडीवरती आहेत. याचा अर्थ फार चांगला कटाक्ष, चांगलं नियोजन आयोजनाच्या माध्यमातून आपण बघतोय. पंचांनी वाईट दर्शविलाय. अक्षय पाटील सपशेल अपयशी ठरलाय. गत वर्षी या खेळाडूंना स्पर्धा गाजवली होती. राज सावंतचा आपण उल्लेख केला. शेवटच्या मॅचमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि त्याच पद्धतीनं अक्षय पाटीलला आता ही शेवटची संधी असेल स्वतःला सिद्ध करण्याची. चांगला ऑलराऊंडर आहे सारसन टीमचा, पण इथे मात्र त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. नक्कीच अंकित, आपण या अगोदर देखील उल्लेख केला होता की क्षेत्र कोणतंही असो, तुमचे प्रामाणिक जर कष्ट असतील ना आणि त्या अगोदर आपण पाहिलं स्वतःच्या आत्मविश्वासावरती तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, जर तुमचा आत्मविश्वास बलकट असेल ना तुम्हाला मरण नाहीये. आणि या अगोदर उल्लेख केला होता
राज सावंत या फलंदाजांनी ज्यावेळी त्याची बाईट घेतली की माझ्या स्वतःच्या जोरावरती माझ्या स्वतःच्या फलंदाजीवरती माझा विश्वास होता आणि त्या कारणास्तली मी एक चांगली इनिंग खेळू शकलो. आणि त्याने हे सुद्धा सांगितलं की गोलंदाजांनी निराशा केली, इतर खेळाडूंनी त्यांना न दिलेली साथ. आणि आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेट असा खेळ आहे जो सांघिक खेळ, जो एकट्याच्या जोरावरती जिंकता येत नाही. ज्या ज्या टीमकडे टीम स्पिरिट असेल, सांघिक खेळाचं प्रदर्शन असेल, सगळे खेळाडू एकजुटीने जर खेळ दाखवत असतील तर तिथं विजय नोंदवता येतो. आणि हे दाखवलं तब्बल 4 सामने जिंकत श्री गणराज स्वामी समर्थ या टीमनं. हर्षद हलपतराव त्या टीमला लीड करतात. ही मॅच चांगली होईल यात शंका नाही. एका बाजूला वेदांत 11 आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय नरेश दादा युवा प्रतिष्ठान. बाउन्सिंग ट्रॅकचा वापर, खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न जास्त उचली पंचांनी वाईट दर्शविला. अतिरिक्त बाउन्स, एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते धाव फलकावरती 33. हा नक्कीच 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ती रेफर केलं जात आहे तिसऱ्या पंचांकडे. बॅटिंग रिव्ह्यू कोणाचा असेल? रिव्ह्यू कोणाचा आहे? फिल्डिंग टीम. अगोदरच वाईट दिलेला होता त्यामुळे बॅट्समनला रिव्ह्यू घेण्याची आवश्यकताच नाही, त्याचीच विचारपूस आम्ही करतोय. फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे आणि तपासणी केली जाईल की बाउन्स किती आहे या चेंडूला. अक्षय पाटील आपण बघतोय. यानंतरची मॅच असेल ती श्री गावदेव प्रसन्न सारसन आणि त्यांच्या विरोधात राधिका 11. एका बाजूला असेल युगल पाटील, दुसऱ्या बाजूला असेल राकेश पाटील. चांगली लढत पाहायला मिळेल. अजिंक्य, सर्वप्रथम हे मैदान ऐतिहासिक आहे. या मैदानावरती सर्वप्रथम मी ज्या वेळेला राष्ट्रवादी खालापूर तालुका युवक ट्रॉफी झाली होती आणि त्यावेळेला राष्ट्रवादीचे खालापूर तालुका युवक अध्यक्ष होते अंकितजी साखरे, त्यांची स्पर्धा डे नाईटची स्पर्धा गाजली होती. वाईट बॉलचा इशारा थर्ड अंपायरकडून देण्यात येतोय. इथे रिव्ह्यू गमावला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. 2015 मध्ये मी पहिल्यांदा या मैदानावरती समालोचन केलं होतं, पण तदनंतर युगल पाटील यांचंही मी कौतुक करेन. ज्या वेळेला ते आयोजनाच्या माध्यमातून होते धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगमध्ये, त्यांनी सुद्धा आम्हाला संधी दिली होती आणि त्यांचाही मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. यावेळेला आपण बघतो अक्षय पाटील सारसन, राज सावंत ढेकू, मयूर पाटील ढेकू, तदनंतर अक्षय खरिवले ढेकू, त्याचबरोबरीने संदेश पाटील असतील चिंचवली गोहे, आकाश पाटील असतील चिंचवली गोहे, रोनित गायकवाड सारसन, अक्षय पाटील सारसन, राकेश पाटील सारसन, हे सगळे जे आयोजक आहेत ते या मोसमात पुन्हा एकदा एकत्र आले. आणि विशेष त्यांचं कौतुक, त्यांनी सांगितलं की आम्ही जे आयोजन केलंय ते अगदी सोपं नव्हतं. सुरुवातीला 10 पर्वात आयोजन झालं म्हणून आता आम्हाला आयोजन करण्याची संधी मिळते. यासाठी त्यांनी 10 पर्वाचा सुद्धा उल्लेख केला. विशेषतः त्या आयोजकांचा आपण आभार व्यक्त केले पाहिजे. चांगलं आयोजन आहे. उद्याच्या दिवसात अजून मजा येईल. आम्ही जरी नसलो तरी स्पर्धा थांबणार नाहीये. या स्पर्धेत उद्या खऱ्या अर्थानं आपल्याला रंगतदार अवस्थेत ही स्पर्धा पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. बॅटिंग करणाऱ्या वेदांत 11 या टीमची 36 धावा आहेत त्या धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा षटक असेल. किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल त्या अगोदर आपण विनंती करूयात. या ठिकाणी श्री गावदेव प्रसन्न सारसन टीमचे कर्णधार आणि राधिका 11 टीमचे कर्णधार युगल पाटील आणि राकेश पाटील, आपणास मी विनंती करतो की आपल्याला टॉस साठी यायचंय. डीजे समृद्धी फार चांगले इव्हेंट ते सुद्धा साकारत असतात. आपण बघतो की त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. चांगली क्लॅरिटी त्यांची सुद्धा राहिले. त्यांना विशेषतः आभार. उमेशजी वरगडे यांनाही आपण विशेषतः आभार त्या ठिकाणी व्यक्त केले पाहिजेत. इथे आपण बघतोय त्यांची परीक्षा आहे, कारण आता हल्दी सीझन सुरू होईल आणि त्यांनाही स्वतःला सिद्ध करावे लागतील. त्यामुळे गीतं तर वाजलीच पाहिजेत. तन्मय निकाम, फसवा चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू. अगोदर बॅट निघाली होती. एक धाव घेण्यासाठी प्रयत्न मैदानावरती झाला होता आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट
होत असताना लेग बाईटच्या साहाय्याने एकदा मिळते अक्षय खरिवले स्ट्रायकर एंडवरती आता असेल एका धावेच्या बरोबरीने. अक्षय खरिवले बाद झालाय. रोहित पाटीलला आपण बघतो डेकूचा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती असेल. डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हरमध्ये आक्रमण करण्यासाठी आता प्रयत्न केला जाईल. 37 धावा आहेत त्या धावफलकावरती. राकेश पाटील सारसन टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. मी युगल पाटील यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. स्ट्रेट हिट षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होईल 43. 43 धावा आहेत त्या धावफलकावरती. हॅलो, ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करून घेणार आहोत. नक्कीच टॉस बॉक्स मध्ये जर आपण गेलो ना तर कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील ज्यामध्ये जे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत आपल्याला त्यांचे मित्र म्हणेन आपल्याला आपण बघतो की ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केले नक्कीच त्यांचाही उल्लेख टॉस बॉक्सच्या माध्यमातून केला जातोय. टॉस बॉक्स वरती जे लोगो आपण बघतोय मग मातोश्री मेन्सवेअर असेल खोपोलीमध्ये हे मेन्सवेअर आपण बघतोय. प्रणय गोरी हे स्वतः या मेन्सवेअरचे ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य झालंय, त्यांचंही विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. त्याचबरोबरीने हॉटेल गृह सुरुची यांच्या माध्यमातून सुद्धा ज्याचे ओनर आहेत सुजित वागटकर नेहमीप्रमाणे आम्हाला सहकार्य करत असतात या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग साठी आणि त्यांचा उल्लेख आपण बघतोय. कॅम्पा असेल त्यांना विसरून चालणार नाहीये. आदित्य दर्गे मला वाटतं अजिंक्य दर्गे यांचे बंधू आदित्य दर्गे काटरंग आणि कॅम्पा नक्कीच शीतपेय विविध प्रकारचं शीतपेय आणि त्यांचा सुद्धा उल्लेख आम्ही जरूर या ठिकाणी करू. त्यांचे विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. गृह सुरुची हॉटेल असेल कॅम्पा असेल त्याचबरोबरीने मातोश्री मेन्सवेअर असेल जरूर तुम्ही एकदा या अगदी मी तर म्हणेन दुकानावरती जाऊन भेट द्या. त्यांची क्लॅरिटी आणि क्वालिटी तुम्हाला तिथे सुद्धा पाहायला मिळेल. मेन्सवेअर म्हटलं की कपडे आणि हल्ली फॅशन झाले की अगदी पूर्वी चुकून कुठेतरी 7 दिवसाला एखाद 2 ड्रेस असायचे पण आता 7 दिवसाला 14 ड्रेस, सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा आणि असे शॉप या ठिकाणी ओपन केलंय. प्रणय गोरी विशेष कौतुक असेल कारण मराठी माणूस उद्योगधंद्यात फार कमी पडतो पण इथे मात्र आपण बघतोय प्रणय गोरी यांनी मी तर म्हणेन मेन्सवेअर हे शॉप ओपन केलं. मातोश्री फार चांगलं नामकरण आहे कारण मातोश्री म्हटलं की आपली मी तर म्हणेन जन्मदाती आई आणि आपण बघतोय मातोश्रीच्या नावाने मेन्सवेअर ओपन केले खोपोलीमध्ये. जरूर एकदा अवश्य या दुकानाला भेट द्या. गृह सुरुची हॉटेल नक्कीच तुम्ही भोजनाचा आस्वाद त्या ठिकाणी घेऊ शकता आणि कॅम्पा जिथे विविध प्रकारचे शीतपेय आदित्य दर्गे हे जे त्याचे ओनर आहेत त्यांचे विशेष आभार आपण व्यक्त केले पाहिजेत. मैदानावरती जाऊया जिथे आलाय चौकार धावसंख्या होतीये 53. 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये अद्यापर्यंत आपण बघतोय. ऑफ ड्राईव्ह बॅकफूट वरती वेट ट्रान्सफर केला, जागा बनवली, चेंडूला येऊ दिला आणि कव्हर पॉइंटला भेदत कमालीचा स्ट्रोक सजवला. बॅट्समन रोहित पाटीलने ठोकलाय षटकार. अजून एक फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह 1 धाव तर कंप्लीट दुहेरीसाठी प्रयत्न होत नाहीयेत. राहुल भोईर त्या ठिकाणी होते, स्वतः संघ मालक आहे त्या टीमचे आणि त्यांनी या चेंडूला अडवलं. 1 धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 60 धावा आहेत धाव फलकावरती. पहिलं सत्र संपुष्टात येतं. येणारे 24 चेंडू 61चा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करावा लागतोय. नक्कीच आपण टॉस कडे जाणार आहोत पण मला भावलं ते रोहित पाटील याचं फुटवर्क मला त्यांना आकर्षित केलं कारण हल्लीच्या युगात अक्रॉस द लाईन उभं राहणं, एक स्टान्स मागे एक स्टान्स पुढे शफल होऊन सुरुवातीलाच गोलंदाजाला दाखवलं की मी ऑनसाईडमध्येच फटका मारणार आहे पण इथे तसं न करता सरळ स्टान्स आपण जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघतो सरळ बॅटनं मग चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर असेल तर त्यावरती ऑफ ड्राईव्ह, आखूड टप्प्याचा असेल त्यावरती ऑन ड्राईव्ह. तुमचा फुटवर्कच तुम्हाला योग्य मॅचेसमध्ये चांगलं काम करून देत असतो आणि तसा फटका सुद्धा त्यानं कव्हरला सजवला. षटकार देखणा षटकार होता. नक्कीच त्या फुटवर्कचा मी या ठिकाणी उल्लेख केला. पहिलं सत्र संपुष्टात आलंय. धावसंख्या
धावसंख्या झाले 60, 24 चेंडू 61चा पाठलाग करावा लागेल. पण या धावांचा पाठलाग होईल की या धावा रोखल्या जातील त्या अगोदर आपण जाऊयात. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी असतील आकाश देशमुख सर. धन्यवाद सर. तर आपण पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आमंत्रित करूयात प्रवीणजी देशमुख सरांना. प्रवीणजी देशमुख सर यायचं आपण. मॅच असेल गावदेव प्रसन्न सारसन राकेश पाटील आणि ऑपोजिट असेल तर टीम राधिका 11 युगल पाटील. हे दोन खेळाडू पाहिलं तर एकमेकांसमोर आपण लढणार आहेत आणि मॅचला नक्कीच आता स्टार्ट होण्यासाठी हे टॉस करतोय आपण. गावदेव प्रसन्न सारसन विपक्ष राधिका 11 या टीम मध्ये दोन टीम मध्ये होणारी टॉस. दोन्ही टीम आपल्या पाहिलं तर दोन मॅच आपल्या विजय झाले. त्याचबरोबर एक टेल आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय गावदेव प्रसन्न सारसन या टीमने. तर नक्कीच टीम सारसनची टीम गावदेव प्रसन्न 3 पैकी 2 मॅच तुमची टीम जिंकले. येणाऱ्या 2 मॅच तुमच्यासाठी खूप महत्वाच्या असतील. या मॅच मध्ये कशा प्रकारे रणनीती असेल? आता टॉस जिंकले तर टीम मीटिंग घेऊन मी सांगतो निर्णय आणि खूपच थोडासा प्रेशर कमी असेल माझ्यावर कारण की 2 मॅचेस जिंकल्यात आणि राधिका 11 ही एकच मॅच जिंकलेली आहे तर त्यांच्यावर जास्त प्रेशर असेल माझ्या मते. तर नक्कीच तुमच्या टीम मधून खेळणारा खेळाडू रोहित जाधव याची बॅटिंग पाहिले तर खूप सुरेख झाली. आता सुद्धा ते अपेक्षा असेल आणि तुमच्याकडून सुद्धा तेवढी बॅटिंग करणं गरजेचं असेल. रोहित जाधव तर जास्तच अपेक्षा पण माझ्या बॅटमधून रन नाहीत. मला रन करणे जरूर आहे. माझी टीम जर पुढे जायची असेल तर खरोखर मलाच रन करणे जरूर आहे. तर नक्कीच आपण तुमच्या मॅच विषयी बोलतोय परंतु मागच्या मॅच मध्ये जी मागची इनिंग झाली वेदांत 11ची रोहित पाटीलची बॅटिंग त्याने मारलेला षटकार बरेच वर्ष पाहिलं तर रोहित पाटील या टुर्नामेंट मध्ये खेळत नव्हता आणि या वर्षी आलाय. काय म्हणाल त्या षटकाराविषयी? रोहित पाटील हा क्लास बॅट्समन आहे. थोडासा काही त्याच्या बिझनेसमुळे त्याला काय क्रिकेट खेळताना येत नव्हता पण क्लास दाखवला त्याने आणि तो षटकार मारून दाखवला. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असेल. तुमचा निर्णय त्वरित सांगायचंय तोपर्यंत आपण वळूयात आपल्या कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद. गावदेव प्रसन्न सारसंग या टीमचे पुरस्कर्ते या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय प्रशांतजी पाटील त्यांच्या देखील मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आम्ही मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये करतोय. मी गावदेव सारसन टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण कॉमेंटरी बॉक्सच्या डाव्या बाजूवरती येऊन उभं राहायचंय. अजिंक्य कालच्या दिवसात आपण पाहिलं की जितेंद्र दादा कर्णूक त्यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहिली जे विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत सासगावचे आणि त्याचबरोबरीने या टीमचे पुरस्कर्ते आहेत श्री गावदेव प्रसन्न सारसन आणि त्यांचे दुसरे संघ पुरस्कर्ते आपण बघतोय प्रशांतदादा पाटील. नेहमीची जोडी अगदी चर्चेत राहिले सारसन गावातून ज्या ज्या ठिकाणी अगदी कार्यक्रम असतात फक्त क्रीडाच नव्हे क्रिकेटच नव्हे तर सामाजिक असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल तिथे नेहमीच या जोडीचं अगदी चांगलं योगदान राहिलं आणि सारसन गावातून फार चांगले व्यक्तिमत्व म्हणून आपण या 2 व्यक्तींकडे बघतोय आणि विशेषतः सारसन गावानं भरपूर काही आपल्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहिली ज्यामध्ये वाकलन चांबार्लीचा सामना अद्यापही आठवतो. रजत मुंडेनं एक अति लढत जिंकून दिली होती. 6 मध्ये 28 कुठल्या होत्या जीत भोईरला आणि अजिंक्य भाऊ तुम्ही सुद्धा त्या स्पर्धेचा मी तर म्हणेन सहभाग घेतला होता. आम्ही सुद्धा त्या स्पर्धेमध्ये होतो. त्याहीपेक्षा त्या अगोदरची स्पर्धा अवधूत भगत त्यांची सुद्धा गाजली आणि विशेषतः सारसन हे जे गाव आहे ना ते अगदी प्रत्येक खेळात नामांकित गाव म्हणून ओळखलं जातं. मग बैलगाडा क्षेत्र असेल SP ग्रुप सारसन या नावानं राणा बैल त्यांना सुद्धा भरपूर नाव कमावलं. ही पंचक्रोशी साधी नाही आहे. या पंचक्रोशीत बऱ्याच विविध क्षेत्रात अग्रेसर राहिलेली पंचक्रोशी आणि म्हणून तर एक पवित्र तीर्थक्षेत्र या पंचक्रोशीत सुद्धा आपण बघतोय. याचा अर्थ रायगडच्या पटलावरती ही धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग ही सातत्यानं चर्चेतच राहील. नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. साहिल पाटील आणि त्याच्या जोडीला सौरभ आणि गोलंदाजी मार्कवरती विजय. पॉवर प्लेचा पहिला षटक मोठा फटका खेचायचा होता परंतु
चांगला संपर्क या ठिकाणी झाला नाही. अलोंग दी कार्पेट या ठिकाणी एक धाव या पहिल्या चेंडूवरती मिळते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय फलंदाज सौरभ, जो ऑन स्ट्राईक वरती होता. साहिल पाटील आणि सौरभ पाटील ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. आता ऑन स्ट्राईक वरती आहे साहिल. चांगली कामगिरी त्याला जरूर करावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती विजय पडवल तयार आहे. दिशा दिली आहे. दिमागाचा उपयोग, शांत माइंडनं या फटक्याला खेचलं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले, परंतु अडवणं थोडंसं कठीण. बॉल जाईल दरम्यान सीमारेषा पलीकडे येत आहेत. 4 धाबा चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 5 या धाबा संख्येवरती. 18 बॉल येणारे 24 चेंडू होते द्वितीय सत्रामध्ये आणि 61 धाबा संख्येचा पाठलाग करायचं होतं. 2 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे 22 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 55-56 या धाबा संख्येची. हा चांगला फटका, प्रॉपर टायमिंग आणि नजाकत होती या फटक्यामध्ये. ताकदीचा हा पुरेपूर उपयोग केला या फटक्यानं आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाबींसाठी बिग हिट षटकार. षटकार येत आणि षटकाराच्या बरोबरीने 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. स्टेट ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु आता अडवणं कठीण होईल. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय गोलीच्या वेगानं. जशी बंदुकीमधून गोली निसटते ना, तसा हा फटका होता. गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. चौकाराच्या बरोबरीनं 15 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात दमदार करतोय. डाबाची सुरुवात ज्या 61 धाबा संख्येचा पाठलाग करायचा ना, त्या फलंदाज साईला माहिती आहे की या झटपट क्रिकेटमध्ये जर आपल्याला या धाबा जमायच्या असतील तर आपल्याला आक्रमण करावं लागेल. आक्रमण हाच आपला बचाव आहे आणि त्या आक्रमणाला त्यांनी सुरुवात केली. पहिला आला चौकार, त्यानंतर आला षटकार, पुन्हा एकदा चौकाराला आणि सिंगलला त्यानंतर प्राधान्य दिलं. 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. विजय पडवल थोडासा मागणा ठरतोय. गुणवानशाली हा खेळाडू आहे. सुरुवातीला आम्ही उल्लेख केला होता की कित्येक मैदानं होणार टीम कडून खेळत असताना या फलंदाजांना गाजवलीत. हा फटका ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. त्या ठिकाणी अक्षय चेंडूवरती येतोय. सिंगलला तत्पूर्वी डबल मध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 18 या धाबा संख्येवरती. षटक क्रमांक पहिलं इथून संपुष्टात येते. 18 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये ज्या धाबा हव्या होत्या त्या धाबा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि 61 धाबा संख्येचं जरी मोठं टार्गेट असलं तरी ते टार्गेट अगदी आता सोपं वाटायला लागले. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 43 धाबा संख्येची. राज सावंत यावेळेस आमच्या समवेत गुणलेखक म्हणून जोडले गेलेत. 18 बॉलमध्ये 43 ची गरज आहे असं त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येतं. कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर पंचांना अगदी देव म्हटलं जातं, परंतु समालोचकाचा कणा कोणाला म्हटलं जात असेल ना तर ते आमचे गुणलेखक मित्र असतात. कारण की ज्या वेळी अगदी आम्ही समालोचन करतो ना त्यावेळी अर्ध समालोचन आम्हाला काय काय बोलायचं असतं ते पूर्ण करण्यासाठी ज्यांचं पाठबळ लागतं ना ते असतात गुणलेखक मित्र. आणि आमचे गुणलेखक मित्र या ठिकाणी राज सावंत आम्हाला चांगली अपडेट या ठिकाणी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. 18 चेंडू आणि 43 धाबा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचं. साहिल पाटील आणि सौरभ पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला आक्रमण करते. संघाला अगदी विजयाचं समीप मिळवून ठेवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. अक्षय हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. अक्षय खरिवले हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. ढेकू टीमचा हा खेळाडू आणि या अगोदर बॅटिंग देखील चांगली केली होती. अक्षय खरिवले या फलंदाजानं 3 6 त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहिलेले आणि वैयक्तिक 20 या धावा त्यांनी संघासाठी जमवल्या. मोठा प्रकार खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. ब्लाइंड स्ट्रोक खेळलं होतं कारण की चेंडूवरती नजर नव्हती आणि त्यानंतर आपण पाहतोय की एक धाव या चेंडूवरती मिळते आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 19 या धाबा संख्येवरती. शेवटचे 17 चेंडू आणि 42 धाबा संख्येची गरज आहे. योगेशजी गायकवाड यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय
हा चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 20 या धाव संख्येवरती. अजिंक्य 20 धावा आहेत धावफलकावरती. या ठिकाणी आपण बघतोय सन्माननीय योगीजी गायकवाड यांना आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल आणि ज्यांचा उल्लेख आपण या अगोदरच नुकताच केला होता खऱ्या अर्थानं सारसन अक्षय पाटील, साहिल पाटील हे स्वतः कर्णधार आणि अक्षय पाटीलच्या अंदाजात त्यांना आता षटकार ठोकला. हेलिकॉप्टर लुक. साहिल खरबिशे का? साहिल खरबिशे कॅप्टन आहे आणि साहिल लाले पाटील. काय सांगितलं मी? साहिल पाटील कॅप्टन आहे. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाले 26. या ठिकाणी ज्यांचा आपण नुकताच उल्लेख केला होता की सारसन गावातून नेहमीच दमदार योगदान राहिलंय. जितेंद्रदादा कर्णूक यांचं शुभागमन झालंय आणि विशेषतः त्यांची गडकोट किल्ल्यांची मोहीम ही कोणीही विसरणार नाही आहे आणि ते कार्य अगदी मी तर म्हणेन अगदी सगळीकडेच सुपरिचित आहे, सुप्रसिद्ध आहे आणि तितकंसं सोपं नाही आहे. पण त्या कार्यात सुद्धा त्यांनी सक्षमता दाखवली, सफलता दाखवले. जितेंद्रदादा कर्णूक यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्याचबरोबरीने एक चांगले आयोजक म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो फक्त क्रिकेटच नव्हे सर्व क्षेत्रात आघाडीवरती राहिलेत अवधूत भगत यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगमध्ये करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. नक्कीच मान्यवरांना आपण विनंती करू की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय यावेळेस तयार आहे. खराब चेंडू आणि त्याच्यावरती कडा प्रहार. पंचांचा नो चेंडूचा इशारा. 6+1 7 धावा मिळतील या चेंडूवरती. इस्लामा षटकार पायमिला. फलंदाज अक्षय गोलंदाजीवरती ज्यांनी खराब चेंडू टाकला आणि नो प्लस मित्रांनो 6 आला आणि 7 धावा या चेंडूवरती मिळतात. साहिल पाटील या फलंदाजच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमण करतोय साहिल पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फ्रीटचा चेंडू होता परंतु पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फ्रीट कायम असेल आणि या फ्रीटच्या चेंडूवरती आक्रमण करेल का साहिल. बाहेरच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 36 या धावा संख्येवरती. फ्रीट कायम असेल. गोलंदाज अक्षय खरिबले तयार आहे. पटका हवेमध्ये. एक धाव फ्रीट असणार आणि एक धाव या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. या 2 धाबेच्या बरोबरीनं 38 धावा या ठिकाणी धाव फलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील हा फलंदाज करतोय. सौरभ देखील तितकी चांगली साथ वैयक्तिक 4 या धावा संख्येवरती खेळतोय. साहिल आपल्या वैयक्तिक मित्रपणे 28 या धावा संख्येवर 29 या धावा संख्येवरती खेळतोय. आणि हा चांगला फटका सौरभच्या साहिलच्या बॅटमधून येतोय. हा पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. षटकाराच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 44 या धाव संख्येवरती. आता शेवटचे 12 चेंडू आणि 17 धाव संख्येची गरज आहे. आदरणीय जितेंद्रजी कर्णूक आणि त्यांच्या समवेत अवधूतजी भगत या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. श्री गावदेव प्रसन्न सारसन टीमचे ते पुरस्कर्ते आणि जितेंद्रदादा कर्णूक आणि प्रशांतदादा पाटील. मी जितेंद्रदादा कर्णूक यांना देखील विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. सन्माननीय सुधाकरजी नाईक साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. यानंतर एक चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्री गावदेव प्रसन्न सारसन टॉस त्या टीमनं जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा मला वाटतं बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. राकेश पाटील त्या टीमचे कर्णधार आहेत. त्यांनाही शुभेच्छा असतील. चांगली मॅच होईल आणि त्यांना आव्हान असेल
युगल पाटील यांच्या राधिका 11 या टीमचं. दोनही टीम तगड्या आहेत. हा सामना थोडासा एकतर्फी आता होत असताना कारण आक्रमणाला सुरुवात झाली. 12 मध्ये जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 17 धावांची. हा अवधूत बघत हुशार आहेत सगळ्या गोष्टीत. मागील काही हंगामात 2 वेळा विजेतेपद पटकावलं होतं अवधूत भगत यांच्या टीमनं आणि आता त्यांनी संघ स्टॉप केलेत कारण त्यांनी आपला मोर्चा वळवलाय तो बैलगाडा क्षेत्राकडे. SP ग्रुप सारसन सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आणि अजिंक्य तुम्ही फार चांगली मी तर म्हणेन मला आठवण करून दिली की सगळं काही जरी असलं तरी मोहीम गड किल्ल्यांचे हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपनं सुद्धा आम्हाला प्रभावित केलं आणि चांगले मी तर म्हणेन गड ते सर करत असतात तिथे जाऊन चांगले संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्याही त्या कार्याला आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सलाम करतो. इथे चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं 11 चेंडू आता बाकी असतील आणि धावा बनवायचे आहेत ते मात्र 13. हा नक्कीच शेवटचे निर्णायकारक 11 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज आहे. एकही विकेट अद्याप गमावलं नाही. ही जमेची बाजू आणि चांगली बॅटिंग या ठिकाणी करतायत साहिल पाटील आणि त्याच्या सोबतीला सौरभ हे दोन्ही फलंदाज. काय कमालीची फलंदाजी. साहिलनं आक्रमण केलं त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण सातत्यपूर्वक पाहिल्या. 4 6 त्यानं या इनिंगमध्ये लगवले. 2 4च्या मदतीनं चांगली बॅटिंग तो वैयक्तिक करतोय. हा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे ज्याला कॅरी केलं जातं. अक्षय त्या ठिकाणी होता आणि पहिला मोठा आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या नरेश दादा युवा प्रतिष्ठान टीमला. डीजे गाणी वाजली पाहिजेत नाहीतर तुमच्या ज्या संधी आहेत हळदीच्या आणि 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू 13 धावांची गरज. मैदानावरती दाखल झाला तो फलंदाज साहिल खारमिशे आणि त्यानं ठोकलाय षटकार. त्याच्याप्रमाणे या खेळाडूचे शरीरयष्टी आणि तसेच फटकेबाजी लांब लचक षटकार या अगोदर देखील आपण त्याच्या बॅटमधून येताना पाहिलंय आणि हा फटका देखील आपलातून अगदी धाकटी पंढरीचं जे मंदिर आहे ना त्या दिशेने जाणारा हा फटका. अजिंक्य खरं तर तो मैदानावरती गेला त्याने इकडे ना बघितलं तिकडे तुम्ही शरीरयष्टीचा उल्लेख केला पण त्याला वाव न देता श्रेयस कदम गेले ज्या बॅटिंगचे जोर दाखवतो ना जो बॅट स्पीड दाखवतो ना तसाच बॅट स्पीड पहिल्या चेंडूवरती स्लॉक स्वीप समोर खेचला कॅरेबियन स्टाईलनं तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे पण इथे शॉर्ट ऑफ लेंथवरती चेंडूला धाडलं ते थेट पेन खोपोली जो मार्ग आहे महामार्ग त्यावरती आणि आपण बघतोय की लांबच लांब षटकार त्यानं ठोकला. आता एका धावेची गरज आणि आयोजकांचा वेळ त्यानं वाचवण्याचं काम आता या ठिकाणी केलंय. विजयी धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि हा सामना जिंकलाय नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमने. याचा अर्थ एक विजय त्यांना आता प्राप्त करता येतोय. बॅटिंग करण्याचा निर्णय राकेश पाटील यांचा. चला सलामीची जोडी मैदानाकडे जाईल त्या अगोदर मी विनंती करेन राधिका 11 टीम युगल पाटील आपण मैदानाचा ताबा घ्यायचाय. क्षेत्ररक्षणासाठी तुम्हाला निमंत्रण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आजच्या दिवसातील